नमस्कार, शिल्पाज रेसिपीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय. त्यासाठी इथे मी मध्यम आकाराचे 4 मासे घेतलेले आहेत. स्वच्छ करून 3 वेळा धुवून घेतलेले आहे मी आणि त्याला आडवे काप करून घेतलेले आहेत. आता यावर आपण लिंबू पिळून घेऊया. इथे लिंबाच्या ऐवजी तुम्ही चिंच टाकली तरी चालेल. हे छान आपल्याला चोळून घ्यायचे. आता याला मसाला लावून घेऊया आपण. तर इथे मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे. हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आता यामध्ये 1 चमचाभर पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजे छान पेस्ट तयार व्हायची. आता ही माशांना चांगलं चोळून घ्यायचं आहे आपल्याला. हे असं आपण जिथनं कट मारून घेतलेत तिथे तर अशा प्रकारे सगळे मासे करून घेते मी. इथे तुम्ही बांगड्याऐवजी दुसरा मासा घेतला तरी चालेल. तर इथे माशांना मसाला लावून झालेला आहे आपला. 15 मिनिटासाठी आपण झाकण ठेवून मुरत ठेवूयाला. तर आता झाकण उघडून बघूया आपण. 15 मिनिटं झालेले आहेत. इथे मासे छान मुरलेले आहेत मसाल्यामध्ये. आता आपण याला वरनं कोटिंग करून घेऊया. त्यासाठी इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेले आहे, 2 चमचा बारीक रवा, अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे मी इथं आणि 1 चमचा लाल तिखट घेतले. आपण मगाशी पण लाल तिखट मीठ वापरलेलं आहे. आता थोडंसं घेतलेलं आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. तुमच्या आवडीनुसार इथे नाही टाकलं तरी चालेल तिखट. मासे म्हणल्यानंतर थोडंसं तिखट केलं तर छान लागते. आता हे आपण छानपैकी असं वरनं लावून घ्यायचं. तर इथे अशा प्रकारे सगळे मासे आपण इथे लावून घेऊया. तर आपल्या माशांना कोटिंग करून झालेलं आहे. आता आपण फ्राय करायला घेऊया. तर इथे गॅस चालू करून मी गॅसवर पॅन ठेवून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला 3-4 चमचे तेल टाकून घ्यायचे. तेल चांगलं आपल्याला गरम होऊ द्यायचं. इथे तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपल्याला इथं गॅस लो करायचं आहे. आता यामध्ये लसूण पाकळ्या 4 टाकते मी. लसूण टाकल्यामुळे छान वास येतो माशांना. आता गॅस आपल्याला बारीक करायचं पूर्ण. आता यामध्ये आपण मासे सोडूया. आता ही मासे आपल्याला बारीक गॅसवर 5 मिनिटं असेच ठेवायचे. इथे मोठा गॅस केला तर मासे करपू शकतात, त्यामुळे ते बारीक गॅसवरच ठेवायचं आहे.
तर 5 मिनटं झालेली आहेत. आपले एका साईडनं मासे चांगले भाजले आहेत. आता आपण पलटी करून घेऊया. आता इकडच्या साईडनं आपल्याला एक 5 मिनटं परत एक भाजून घ्यायचं आहे आपल्याला बारीक गॅसवर. बारीक गॅसवर भाजून घेतल्यानंतर छान कुरकुरीत होतात. तर 5 मिनटं झालेली आहेत. आपण पलटी करून बघूया. तर तुम्ही बघू शकता आपले मासे इथे दोन्ही साईडनी भाजून तयार आहेत. एकदम कुरकुरीत झालेले आहेत. आता आपण इकडे डिशमध्ये काढून घेऊया. तर मी सगळे मासे काढून घेते. आपले सगळे मासे फ्राय करून तयार आहेत. एकदम कुरकुरीत झालेत. तुम्ही बघू शकता. एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.